भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुणांचा, तरुण उद्योजकांचा वाटा मोठा असणार आहे. त्यामुळे युवा वर्गाला अधिक सक्षम, कुशल, तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसंच आर्थिक पाठबळ देण्याच्या बाबतच्या अनेक योजनांची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. त्यामुळे युवकांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे, तसंच या योजनांमुळे युवकांचा कसा फायदा होऊ शकतो, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे. राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची युवकांसाठी घोषणा करण्यात आली, ज्यात भरीव तरतुदीच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पहिली योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. या योजनेच्या माध्यमातून औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसंच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. यामुळे जवळपास 10 लाख तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होतील, असं अर्थसंकल्प मांडताना विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसंच या योजनेमुळे शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यासाठी दरवर्षी शासनाला 10,000 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर 50,000 युवकांना दरवर्षी कार्यप्रशिक्षण देण्यात येणार आहे, ज्यामुळे युवकांना स्किल आणि उत्पन्न असा दुहेरी लाभ होईल. त्यानंतर दुसरी योजना म्हणजे मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पाअंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ तसंच मॉडेल ITI, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थेचं बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षण आधारित शिक्षण घेता येईल. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आणि नमो रोजगार मेळाव्यातून रोजगारासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर बार्टी, सारथी, DRTI, अमृत, महाज्योती यांसारख्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या माध्यमातून विविध समाज घटकांमधील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करण्यात येईल, ज्या माध्यमातून आतापर्यंत 52,000हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रमोद महाजन ग्रामीण विकास कौशल्य केंद्र स्थापन करून या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाश्वत ऊर्जा, आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन आणि नव उपक्रम केंद्र स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी शासन आणि विद्यापीठाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विदेशी शिक्षणासाठी सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येणार आहे. तसंच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत 38 ते 60,000 रुपयांपर्यंत निवास भत्ताही देण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होईल. तसंच डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांची स्थापना करण्यात येणार आहे, ज्यामुळे डॉक्टरी पेशा स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त थ्रस्ट सेक्टरमधील उद्योगांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रोत्साहनामुळे राज्यात 1 कोटींची गुंतवणूक होणार असून 50,000 रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. तसंच हरित हायड्रोजन उत्पादन क्षेत्रात 55,000हून अधिक रोजगार, एकात्मिक शाश्वत वस्त्र उद्योग धोरणाअंतर्गत 5 लाख रोजगार उपलब्ध होतील. तसंच सिंधुदुर्गातील सागरी पर्यटनाला चालना देऊन तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची तरतूदही अर्थसंकल्पात आहे, ज्यामुळे 800 स्थानिकांना रोजगार मिळेल. तरी अर्थसंकल्पात युवकांसाठी रोजगार मेळावे, कौशल्य विकास प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी मदत अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.